स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2026 पासून जो नवीन अभ्यासक्रम सुरू झालाय ना, त्यातला इयत्ता 6वीचा नागरिकशास्त्राचा तिसरा धडा भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि वैशिष्ट्ये याचा स्वाध्याय आपण आता बघणार आहोत. प्रश्न पहिला, आठवावं लिहा. मी संविधानाची सुरुवात आहे. मला संविधानाचा आत्मा म्हणतात. मी कोण? तर उत्तर आहे प्रास्ताविका, उद्देशिका किंवा सरनामा. मी एक ग्रंथ आहे ज्यात देश चालवण्याचे नियम व कायदे आहेत. मी कोण? तर संविधान, भारत देश चालवण्याचा सर्वोच्च कायदा ग्रंथ. प्रश्न 2, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. स्वातंत्र्य, मी आणि इतरांमध्ये भेदभाव न करणे. तर पहिल्याचं म्हणजे स्वातंत्र्याचं उत्तर आहे स्वतःचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण मिळणे. समता, मी आणि इतरांमध्ये भेदभाव न मानणे. बंधुता, आपण सर्व भारतीय एक आहोत अशी भावना. प्रश्न 3, तराजूचा तोल सांभाळा. संकल्पना, संविधानाने एका पारड्यात हक्क दिले आहेत आणि दुसऱ्या पारड्यात कर्तव्य दिले आहेत. प्रश्न आहेत, खालील प्रसंगात तोल कसा सांभाळाल? तर प्रसंग 1, हक्क, मला सार्वजनिक बागेत खेळण्याचा हक्क आहे, पण माझे कर्तव्य, बागेत लावलेली झाडे, वेली आणि फुले तोडणार नाही, तिथे कचरा न करता स्वच्छता राखेल आणि खेळण्याच्या साधनांचे उदाहरणार्थ घसरगुंडी झोपाळा नुकसान होणार नाही याची काळजी घेईल. प्रसंग 2, हक्क, मला सार्वजनिक वस्तू उदाहरणार्थ परिवहन मंडळाची बस वापरण्याचा हक्क आहे, पण माझे कर्तव्य, बसमधून प्रवास करताना नेहमी नियमित तिकीट काढेन, बसच्या सीट फाडणार नाही किंवा तिथे काहीही खरडणार नाही, बसमध्ये कचरा करणार नाही व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळेन. प्रश्न 4, संकल्पना स्पष्ट करा. धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा किंवा देशाचा स्वतःचा असा कोणताही एक अधिकृत किंवा शासकीय धर्म नसतो. देशात सर्व धर्मांना समान मानले जाते. प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार आपापल्या धर्माचे पालन करण्याचे व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. लोकशाही, लोकशाही ही शासन व्यवस्था आहे जिथे सत्तेचे खरे उगमस्थान देशातील लोक, नागरिक असतात. नागरिक मतदानातून स्वतः आपले प्रतिनिधी निवडून देतात. थोडक्यात लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय. प्रश्न 5, पुढील 10 वर्षात तुमच्या स्वप्नातील भारत कसा असेल याबद्दल तुमचे मत लिहा. तर पुढील 10 वर्षात माझ्या स्वप्नातील भारत हा अत्यंत प्रगत, सुरक्षित आणि समृद्ध असेल. शिक्षण आणि रोजगार, भारतातील प्रत्येक मुलीला दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळेल. कोणालाही बेरोजगारीचा सामना करावा लागणार नाही. स्वच्छता आणि पर्यावरण, संपूर्ण देश कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त असेल. जागोजागी हिरवळ आणि शुद्ध हवा असेल. भेदभावमुक्त समाज, जाती, धर्म किंवा लिंग यावरून कोणामध्येही भेदभाव होणार नाही. सार्वजनिक नागरिक गुण्यागोविंदाने आणि बंधुभावाने एकत्र राहतील. तंत्रज्ञान, भारत जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानात पहिल्या क्रमांकावर असेल आणि गरिबी पूर्णपणे नष्ट झालेली असेल. उपक्रम 1, शाळेच्या ग्रंथालयातून संविधानाची प्रत मिळवा व त्यातून नागरिकांची मूलभूत कर्तव्य शोधा आणि लिहा. तर भारताच्या संविधानातील कलम 51 मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. यातील प्रमुख 5 मूलभूत कर्तव्य खालीलप्रमाणे: संविधानाचा आदर करणे, संविधानाचे पालन करणे आणि संविधानातील आदर्श संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. राष्ट्रीय आंदोलनाच्या आदर्शांचे जतन, आपल्या स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना करणे आणि त्यांचे अनुकरण करणे. देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मतेचे रक्षण, भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता उन्नत ठेवणे व त्यांचे रक्षण करणे. देशसेवा, गरज पडेल तेव्हा देशाचे रक्षण करणे आणि राष्ट्रसेवा बजावणे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, सार्वजनिक मालमत्तेचे उदाहरणार्थ बस, रेल्वे, बागा, ऐतिहासिक वस्तू रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. उपक्रम, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या शब्दांवरून भारतीय संविधानाची घोषवाक्य तयार करा आणि वर्गात लावा. तर इथे मी काही केली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मित्रांनो. सार्वभौम, सॉव्हरेन, नको कोणाचे नियंत्रण किंवा बाह्य शक्तीचा भार, भारताचा निर्णय घेण्याचा भारतालाच अधिकार, स्वातंत्र्याचा हाच खरा मान, सार्वभौम आहे माझा भारत महान. समाजवादी, सोशलिस्ट, संपत्तीचे नको केंद्रीकरण, विषमतेचे करूया उच्चाटन, समाजवादी रचनेतून घडूया सुंदर जीवन, भेदभावाला देऊ मूठ माती, समान संधी सर्वांच्या हाती. धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, विविधतेत एकता हीच आमची शान, धर्मनिरपेक्ष भारताला आमचा सलाम, सर्व धर्मांचा आदर करू, माणुसकीचा पसरू चादर. लोकशाही, डेमोक्रेटिक, लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन, लोकशाही हेच भारताचे खरे भूषण. मतदानाचा हक्क बजावूया, लोकशाही अधिक मजबूत करूया. गणराज्य, रिपब्लिक, वंशावळीने
नको कर्तृत्वाने मिळेल मान, गणराज्यात जनतेचाच असतो सन्मान. सार्वजनिक पदे सर्वांसाठी खुली, गणराज्याची हीच शिकवण खरी. मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला लवकरात लवकर सांगा, म्हणजे मी तुम्हाला तो व्हिडिओ लवकर देईन. धन्यवाद.